T20 विश्वचषक जिंकून भारतीय संघ मुंबईत थोड्याच वेळात येणार आहे। मात्र या ठिकाणी क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात वानखेडेच्या बाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। कुठून आलेला आहात दादा आपण? सांगली कल्याणवरून आलोय। उदयपूर। इथून आपण पाहू शकता उदयपूरहून या शोभायात्रेसाठी फक्त हा मुलगा आलेला आहे। तर या ठिकाणी सांगली कलकत्ता इथून भारतीय क्रिकेट संघाचं स्वागत करण्यासाठी आलेलं आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्या काय नेमक्या भावना आहेत। दादा काय सांगशील, भारतीय संघ या ठिकाणी थोड्याच वेळात कधी दाखल होणार आहे, काय तुझी पहिली प्रतिक्रिया असणार आहे, कोणाला पाहायचंय तुला? रोहित दादा आणि सूर्या दादा बस आणि विराट कोहली। कारण सूर्याने जी कॅच पकडली होती, कॅच नव्हती, तो वर्ल्ड कप पकडला होता सूर्या दादानी। आणि विराट कोहलीने जी इनिंग खेळली ती तो पूर्ण वर्ल्ड कप नव्हता चालला त्याचा तो वर्ल्ड कपची ती इनिंग होती पूर्ण नव्हता खेळला, पण तो फायनलला खेळला। आणि रोहित बोलला होता ती फायनल साठी त्यांनी इनिंग वाचून ठेवली आहे। राजस्थानहून या ठिकाणी एक पोरगा आलेला आहे। दादा क्या कहोगे? बहुत बढ़िया लग रहा है। हमें इंडिया फाइनली वर्ल्ड कप जीत गई है। 2011 का आखिरी वर्ल्ड कप था, बहुत शानदार। 2023 के हार के बाद ये 2024 में जीत गए हम फाइनली। बहुत मजा आया, बहुत अच्छा लग रहा है, बहुत खुशी हो रही है, अंदर से प्राउड फील हो रहा है। कोणाला भेटण्यात उत्सुकता आहे? खरं तर हा क्षण आम्ही 13 वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होतो। तो हा क्षण आम्हाला अनुभवायला भेटणार आहे। खरंच खूप आनंद होत आहे आम्हाला। आज आम्हाला फक्त रोहित शर्माच्या हाती ते ट्रॉफी पाहायची आहे बस। आणि त्या दिवशी जो कॅच पकडलाय सूर्यकुमारनी, तो कॅच ते बॉल नव्हता तर ते रोहित आपल्या सूर्यकुमारनी ट्रॉफी पकडली आहे आपली ट्रॉफी। त्या दिवशी जर त्यांनी कॅच सोडली असती, क्षण आता आठवला तर काय वाटेल? अंगावर काटे येत आहेत आमच्या। आजही डोळ्यात पाणी येत आहे आम्हाला। कधी टीम येते। एक टर्निंग पॉइंट होता तो तर संपूर्ण मॅचचा, जेणेकरून तू मॅच पूर्ण फिरली। त्या दिवशी बॉल नाही पकडलेला आहे, त्या दिवशी त्याने ट्रॉफी पकडलेली आहे। त्या दिवशी जर ते बॉल सुटला असता तर ट्रॉफी आपली गेली होती। हेनरी क्लासन का विकेट ही बहुत इंपॉर्टेंट था हमारे लिए। क्लासन का अगर विकेट नहीं मिलता, ठीक है, तो बुमराह, अर्शदीप और हार्दिक वो दबाव नहीं बना पाते। और वो लास्ट ओवर में जो 16 रन चाहिए था ना, जो डेविड मिलर को जो दबाव बना, इसलिए पहला गेंद में उसने ट्राई किया 6 मारने का, वो दबाव नहीं बनता। तो सबसे बड़ा विकेट था हेनरी क्लासन का। अगर वो विकेट नहीं आता ना तो मैच अब वहां तक खत्म हो जाता। वो साउथ अफ्रीका लेके चले जाते, ठीक है। तो एक बंदा तो मैच नहीं जिता सकता। या विजयानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू देखील पाहायला मिळाले। हार्दिक पांड्या हा देखील त्या ठिकाणी होता, तो रडला देखील। याकडे कसं पाहता? हार्दिक पांड्याला बघायला गेलं तर मागचे 6 ते 7 महिने हार्दिक पांड्याला सगळ्यात जास्त ट्रोल केलं जातं। कारण तो याला छपरी बिपरी बोलत होते, पण त्यांनी जो वर्ल्ड कप मध्ये इनिंग खेळला, पूर्ण वर्ल्ड कप खेळलाय, त्याच्यामुळे सगळ्यात त्याला डोक्यावर घेऊन नाचतील। काय सांगशील? हार्दिक पांड्या खरं तर खूप ट्रोल केलं लोकांनी त्यांना, पण त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की मी पण टीमचा एक मजबूत प्लेअर आहे। आणि आपण जसं म्हटलंय की एकाचा कोणाच टीम गेम आहे तर सर्वांचा श्रेय बरोबर आहे। या वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपली निवृत्ती देखील जाहीर केलेली आहे। याची कमी कोण भरून काढेल असं आपल्याला वाटतं? आता याची कमी मला वाटतंय की सूर्यकुमार आणि नवीन जे प्लेअर आहेत आपले ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव हे भरून काढतील। रोहितची कमी बघायला गेलं तर ऋतुराज पण आहे, तो चांगला ओपनर आहे आणि तो आता बघायला गेलं चेन्नई सुपर किंगचा कॅप्टन आहे। तर रोहितची बरोबरी तर नाही करू शकणार, पण याच्या पाठी उभा राहू शकतो रोहितची। या ठिकाणी आपण पाहतोय तर क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे, घोषणाबाजी पाहायला मिळते। या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद जर पाहिला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्रिकेटरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।